नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज फायनली मुहूर्त निघालाय असं म्हणू शकतो, कारण गेल्या आठवड्यात वांगी घेतलेली, वांग्याचं भरीत करायला भरीत नाही सॉरी भरलेली वांगी करण्यासाठी मी घेतलेलं, पण त्याला काही मुहूर्त मिळाला नव्हता. तर म्हटलं चला आज आपण करूया भरलेली वांगी. तर त्याच्यासाठी ना ती बराच वेळ फ्रीजमध्ये होती ना, तर म्हटलं चला ती पहिली काढून घेऊ. त्याचबरोबर मी 2 टमॅटो पण घेतलेत छोटे. आणि जेव्हा जेव्हा मी भरलेली वांगी किंवा वांग्याचं भरीत असं जेव्हा करते ना, तेव्हा मला असे टमॅटो खूप आवडतात. म्हणजे त्याच्यामध्ये छोटे छोटे असले ना की ते पण असे भरलेले स्टफवालेच खूप चांगलं लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. नुसतं जरी तुम्ही ना टमॅटोचं असं भरलेले टमॅटो केले ना तरी ते टेस्टला अगदी छान होतात, मस्तच लागतात. तर आज मला हे करायचं. आणि त्याचबरोबर काय झालंय, मसाल्याचा जो डब्बा धुवून ठेवलेला ना त्याला पण 2-3 दिवस झाले असतील, तर तो पण मला भरायचा होता, तो पण मी भरला नव्हता. तर आज म्हटलं मुहूर्त काढूया आपण. कारण आज आता कसं झालंय, सामान भरायचंय मला, जे मसाल्याचं वगैरे म्हणजे जे मसाल्यासाठी लागणारं सगळं सामान वगैरे आणायला जायचंय. तर त्या याने माझ्या लक्षात आलं की मसाल्याच्यासाठी पण ज्या ज्या बरण्या वगैरे लागणार आहेत त्या पण मला वॉश करायचं. तर त्या ह्याने माझ्या लक्षात आलं, अरे मी मसाल्याचा डब्बाच भरला नाही. आणि सकाळी ना खूप घाई होते, म्हणजे थोडीशी जी ठेवलेली राई आहे त्यातले वापरा, थोडंसं जिरं आहे त्यातलं वापरा, पण मला असं वेळच भेटत नव्हता की व्यवस्थित मी प्रॉपर तो मसाल्याचा डब्बा भरेन. आणि माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये ना मी काही खूप असे मसाले त्याच्यामध्ये ठेवत नाही. मी जे सुके पदार्थ असतात, म्हणजे जे सुके मसाले असतात ना तेच, म्हणजे जे अख्खे मसाले तेच मी या मसाल्याच्या डब्यात ठेवते. मला जो ओला मसाला असतो ना, म्हणजे जसं गरम मसाला, लाल मिरची किंवा लाल जो आपला मालवणी मसाला जो असतो ना, त्याच्यासाठी माझ्याकडे वेगळे डबे आहेत. ते मी या मसाल्याच्या डब्यामध्ये स्टोअर करत नाही. कारण जसं जसं काय होतं, आपण चमचा त्याच्यामध्ये ऍड करत जातो, त्याला मॉइश्चर पकडतं आणि मग त्याला एक ओलावा असा चिकटपणा ज्या पावडर पदार्थ असतात ना, जे मसाले, त्याला लागला जातो. तर म्हणून मी नेहमी सुके मसालेच याच्यामध्ये म्हणजे या ह्याच्यामध्ये भरून ठेवते. तर सर्वात आधी बघा, माझ्याकडे सुक्या मसाल्यांमध्ये काय असतं, मेथी असते. मेथी पण कधीतरी मी फोडणीला टाकते भाजीमध्ये, जास्त करून भोपळ्याच्या भाजीमध्ये टाकते. त्याच्या व्यतिरिक्त भोपळ्याची भाजी माझ्याकडे खूप असते केलेली. सचिनला भोपळ्याची भाजी आवडते, त्याच्यामुळे आमच्याकडे असते भोपळ्याची भाजी. तर भोपळ्याच्या भाजीत मी मेथीचे दाणे टाकते. त्याचबरोबर मी जिरं घेतलेलं आहे. उपमा वगैरे केला तर कधीतरी, किंवा बटाट्याची भाजी केली तर त्याला ना उडदाची डाळ फोडणीला चांगली लागते, म्हणून मग मी ती उडदाची डाळ पण याच्यामध्ये ठेवते. जे कमी लागणारे पदार्थ आहेत ते एका साईडला ठेवलेत, आणि जे जास्त वापरलं जातं म्हणजे राई, जिरं, ते एका साईडला ठेवलंय. बघा 2 असे चमचे आहेत माझ्याकडे, एक छोटा आणि मोठा असा ठेवते मी. खूप अगदी एकच ठेवत नाही मी. इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळ पण कधी कधी ढोकळा केला किंवा कुठला असा तरी एखादा पदार्थ असतो की ज्याच्यासाठी फोडणीला वापर होतो त्याचा, म्हणून मी सफेद तीळ पण याच्यामध्येच ठेवते. त्याच्यानंतर धने ठेवते. जेव्हा ताकाची कढी म्हणा किंवा सार करायचं असेल कुठलंही, किंवा कुठली चटणी वाटायची असेल तर त्याच्यासाठी धणे लागतात, अख्खे धणे, म्हणून ते ठेवलेले आहेत. आणि मध्ये फक्त मी हळद ठेवलेली आहे. हळद ती आपल्याला नेहमी लागते म्हणून हळद ठेवली. आणि मी ते दोन्ही जे चमचे आहेत ना मी याच्यात ऍड करत नाही, मी तसे साईडला ठेवते, कारण ते प्रत्येक याच्यात मिक्स होत राहतात, म्हणून मग मी ते साईडला ठेवते. खाली टिश्यू पेपर ठेवलाय, जे आपण कॉमन सगळेच जण ठेवतो. टिश्यू पेपर ठेवा किंवा मग पेपर ठेवा किंवा एखादा कापड ठेवा, म्हणजे सगळा डब्बा आपला खराब होणार नाही. जास्त करून हळदीमुळेच थोडासा खराब होतो, नाहीतर इतर वेळेस काय तो जास्त असा खराब होत नाही. तर आता मी काय करणार आहे, मसाले मला भरून ठेवायचे, म्हणजे उरलेले पदार्थ आहेत ना, मसाले जे मी खडे मसाले घेऊन येईन ना त्यातले थोडे थोडे तर मसाले उरणारच आहेत, किंवा उरणार म्हणण्यापेक्षा ना मी थोडे थोडे पदार्थ त्यातले काढून ठेवते. म्हणजे 50 ग्राम पण नाही, अगदी थोडे थोडे 20-20, 30-30 ग्राम असे काढून ठेवते. कारण सगळे जेव्हा असे जे मसाले असतात ना तेव्हा आपण जे केव्हा घेऊन येतो, कारण इतर वेळेस तर काय आपण ते सगळे सामानात भरत नाही. जेव्हा मसाला करणार तेव्हाच आपण ते सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या, म्हणजे दगड फूल, चक्री फूल, त्याच्यानंतर ते जायपत्री, त्याच्यानंतर ते असं झेंडू सारखं असं फूल असतं, त्याला आता काय म्हणतात माहिती नाही. त्याच्यानंतर बरेच असे वेगवेगळे मसाले आहेत ज्यांची नावं आपल्याला, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही काय काय म्हणतात त्याला, पण असे भरपूर मसाले आहेत की जे मी थोडे थोडे काढून ठेवते. त्याच्यासाठी ना या काचेच्या बरण्या होत्या ना त्या मी म्हटलं वॉश करून घेऊ. आणि हा जो डब्बा आहे तो पण याच्यामध्ये पण मला काहीतरी भरून ठेवायचा आहे, तर मी म्हटलं हा तुमच्याबरोबर शेअर करते. बघा हा मी तुम्हाला म्हटलेलं ओपन करेन तेव्हा दाखवेन. तर याला एका साईडने असं ओपन करायचं आहे, दुसऱ्या साईडने हा ओपन होत नाही, दुसऱ्या साईडने हा डायरेक्ट पूर्णपणे ओपन होतो. प्लास्टिक अगदी खूप छान आहे आणि अगदी सॉफ्ट आहे, म्हणजे याला असं जास्त असं कडक पण याचं असं झाकण असं नाहीये, थोडंसं असं रबर सिलिकॉन सारखं येतं ना तसं थोडंसं मटेरियल सारखं आहे. छान आहे डब्बा.
म्हणजे बघून तर खूप छान वाटला आणि वापरायला पण मला असं वाटतं खूप चांगला येईल. तर आता काय स्टोअर करायचं याचा विचार मी अजूनही केलेला नाहीये, पण म्हटलं आता हे बॉटल्स आपण सगळ्या वॉश करतो ना, त्याच्याबरोबर हा डब्बा पण वॉश करून घेऊ. वॉश करताना ना मी याची जी झाकण आहेत ना ते वॉश करणार नाही, कारण बऱ्याच वेळा काय त्याच्या आतमध्ये एक छोटासा रबर आहे आणि त्या रबरामध्ये पण पाणी गेलं आणि जर ते सुकलं नाही तर मग मसाले कुठेतरी ओले राहतील. त्याच्यामुळे ना मी बॉटल घेते, कारण बॉटलवर थोडंसं असं कोटिंग असतं, थोडंसं पावडर असं मला वाटतं, कारण त्याचं थोडंसं असं बघून ना थोडासा कलरवरनच कळतं बॉटलच्या याच्याने. आणि जेव्हा धुतो ना बॉटल तेव्हा त्याचा कलर अगदी छान असा ट्रान्सपरंट असा दिसतो. त्याच्यामुळे फक्त बॉटलच मी धुते. झाकणं तुम्ही बघू शकता मी साईडलाच ठेवलेली आहे. ही सगळी 2 म्हणजे येणाऱ्या 2 दिवसाची तयारी मी आधीच करून ठेवते, कारण आयत्या वेळेस जर मी केलं तर बॉटल सुकणार पण नाही, त्याच्यामध्ये ओलावा राहील आणि आता 1-2 दिवसात बॉटल अगदी छान सुकल्या जातील. या मॅटवर मी आता वरती सुकत घालते आणि फक्त याच्यातलं थोडंसं पाणी निथळलं ना की मग या मी खाली ठेवेन सुकत, कारण किचन प्लॅटफॉर्मवर काचेच्या वस्तू आणि त्या पण एकदम एवढ्या भरण्या, मग थोडंसं काम करताना थोडंसं अवघडच होऊन जातं. मी आता बऱ्याच वेळा मला पण विचारलं जातं बऱ्याच वेळा की प्राजक्ता तू एवढ्या सगळ्या काचेच्या वस्तू कशा म्हणजे हाताळतेस. तर माझ्याकडे मी एकटीच आहे ज्या काचेच्या वस्तू हाताळते, त्याच्यामुळे त्या गोष्टी राहतात. म्हणजे 100 जेवढं असेल तेवढ्या गोष्टी चांगल्याच राहिल्या जातात. म्हणजे ती गोष्ट मग कुठलीही असो, म्हणजे स्वतःची एखादी गोष्ट असो किंवा घरातली कुठलीही गोष्ट असो. तर बघा मी वांग्याचं भरलेली वांगी करायचं ठरवलं आणि बघितलं तर माझ्याकडे खोबरं संपलेलं. आणि जर मी आता नाही म्हटलं असतं ना तर सचिनचं असं झालं असतं, बघ तू म्हणजे बोललीस आणि शेवटी ती रेसिपी तू केली नाहीस, म्हणजे भरलेली वांगी तू केली नाहीस. आणि मी त्याला बरेच दिवस सांगते आणि त्याला माहिती असतं मी वांगी घेतलेली आहेत, म्हणजे तो मला नेहमी आठवण करत असतो, तू भरलेली वांगी नाही केलीस. तर म्हटलं चला आज ते करूनच टाकू. म्हणून मग मी काय केलं, थोडासा दाण्याचं कूट जास्त टाकलं, कारण खोबरं कमी होतं म्हणून दाण्याचं कूट जास्त टाकलं. थोडीशी धण्याची पावडर, थोडीशी जिरा पावडर याच्यामध्ये ऍड केली. मसाल्यामध्ये मी फक्त याच्यामध्ये हळद ऍड करणार आहे. आपला जो लाल तिखट मसाला असतो तो याच्यामध्ये मी ऍड करणार आहे आणि थोडंसं किंचितचं मीठ टाकणार आहे, कारण अगदी खूप जास्त मीठ टाकायची याच्यामध्ये गरज नाही. थोडीशी कोथिंबीर ऍड करा. तुम्हाला याच्यामध्ये अजून कुठले मसाले तुमच्या आवडीनुसार टाकायचे असतील, गरम मसाला वगैरे एक्स्ट्राचा ऍड करायचा असेल तर तुम्ही करू शकता, किंवा तुमची काही पद्धत असेल वेगळी तर ती देखील मला नक्की कमेंट करून सांगा. मला देखील आवडेल आणि मी नेक्स्ट टाइम ती रेसिपी नक्की ट्राय करून तुमच्याबरोबर शेअर देखील करेन. तर आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ओतते आणि सगळं ना आता आपण वांगी आणि टमॅटो हे मी धुवून ऑलरेडी घेतलेलेच होते. माझ्याकडे फ्रीजमध्ये सगळ्या गोष्टी धुवूनच ठेवलेल्या असतात, तरी देखील मी त्या कापून पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या. फक्त टमॅटो नाही, वांगी कापून मी भिजत ठेवलेली आणि आता ना ती काढून घेतली आहेत मी पाण्यातनं आणि त्याला व्यवस्थित छान असं मसाला मुरेपर्यंत छान भरून घ्यायचं आपण. खूप जास्त पूर्ण अगदी दाबून मी भरणार नाहीये, वरच्यावर भरणार आहे. आणि जेवढा मसाला जो आपला उरेल एक्स्ट्राचा तो आपण वरतीच असा फोडणीला टाकणार आहे. माझ्या मते भरलेल्या वांग्याची रेसिपी सगळ्यांकडे याच प्रमाणात असतात. काही जण थोडंसं चिंचेचा कोळ टाकतात, काही जण कधी तर थोडासा गूळ पण टाकला जातो कधी कधी, म्हणजे एक बॅलन्स करण्यासाठी. तर मी गोड वगैरे काही याच्यामध्ये ऍड करणार नाही किंवा चिंचेचा कोळ पण ऍड करणार नाहीये. हे एवढंच आहे. आणि फोडणी मात्र मी लसणाची याला देणार आहे. याला लसूणची फोडणी खूप चांगली टेस्ट देते. म्हणजे माझ्यापेक्षा मला असं वाटतं ना, जेवढं तुम्ही वाटपाच्या रेसिपी करताना त्याला फक्त लसणाची फोडणी द्याल ना तर त्या भाज्यांची टेस्ट खूप छान येते. मी ऍक्च्युली आलं खूप कमी वापरते, म्हणजे आलं लसूण असं पेस्ट करून मी फार कमी वापरते. त्यातल्या त्यात तुम्ही बघाल तर मी लसूण तरी वापरते माझ्या जेवणामध्ये बऱ्यापैकी, पण आलं तर माझ्याकडे फार कमी वापरलं जातं. म्हणजे आलं माझ्याकडे खूप कमी येतं घरी. मला जेवढं पाहिजे असतं ना, म्हणजे अगदी मी 10 रुपयाचं वगैरे एकदाच आणते आणि ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. किंवा मग माझ्याकडे ना बऱ्याच वेळा सुंठ आणलेली असते, तर मी जेव्हा कधी पाहिजे असेल तेव्हा मग सुंठाचा वापर करते बऱ्याच वेळा. तर आता इथे बघा फोडणीसाठी मी 2 लसूण घेतलेले आहेत छोट्या छोट्या. त्याला छान अगदी करपवलंय मी आणि मस्त त्याचा सुगंध सुटला ना लसणाचा की मग आपण याच्यामध्ये ही जी वांगी होती आणि टमॅटो ती ऍड केली. उरलेला जो मसाला होता तो पाण्यामध्ये थोडासा मिक्स केला आणि ते पाणी याच्यामध्ये ऍड करून घेतलंय. अजून थोडंसं म्हणजे शिजण्यासाठी जेवढी तुम्ही वाफेवर शिजवाल तेवढं टेस्ट याची चांगली लागते, पण मी थोडंसं पाणी ऍड करते कारण मला लवकर भाजी म्हणजे शिजवायची आहे. त्याच्यामुळे मग मी थोडंसं पाणी जास्तीचं ऍड केलं.
झाकण ठेवलंय आणि मग ह्याला शिजू दिलंय एक 7 ते 8 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटात आपली ही वांगीची भाजी तयार होईल. आणि ना गरम एवढं होतंय ना, म्हटलं छानपैकी थोडंसं पाणी पिऊ. आणि ही सवय तुम्ही पण लावा, कितीही कामामध्ये असाल तरी पाणी आपल्या शरीरात जाणं खूप गरजेचं आहे. आणि आता एवढा उन्हाळा चालू आहे ना की तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल थोडं थोडं अर्धा ग्लास अर्धा पेला हे पाणी तुम्ही व्यवस्थित निवांत बसून प्या. तर मी पण इथे थोडंसं टीव्ही माझा चालू असतो आमच्याकडे. ऍक्च्युली मी जरी व्लॉग बनवत असेल किंवा शूट जरी करत असेल ना तरी मी माझ्या रोजच्या सिरियल्स वगैरे चालू असतात. तर मी एका साईडला सिरियल बघत असते, एका साईडला माझं काम करत असते आणि बाकीची पण सगळ्या गोष्टी चालत असतात माझ्या. मी असं नाहीये की फक्त जेवण ते जेवणच करते, शूट तर शूट करते. माझ्या सगळ्या सिरियल्स माझ्या ठरलेल्या आहेत. ज्या 7:30 वाजल्यापासून ज्या पारूपासूनच्या जे सिरियल आमच्याकडे चालू होतात ना, तर मी पारू बघते, नंतर लक्ष्मी निवास बघते, त्याच्यानंतर शिवा बघते, त्याच्यानंतर अशा बऱ्याच म्हणजे सगळ्याच सिरियल्स मी बघत असते. तर इथे बघता बोलता बोलता आपली भाजी पण छान अशी तयार झालेली आहे. आणि माझं थोडंसं लक्ष नव्हतं, थोडीशी अशी मला वाटते खाली चिकटल्यासारखी, पण चिकटली नाहीये. छान अशी भाजी तयार झालेली आणि बघूनच एवढा मस्त सुगंध पण येत होता आणि बघूनच तोंडाला पाणी पण सुटत होतं. असं वाटत होतं गरम गरम मस्त जेवायला बसूया. पण माझ्या अजून चपात्या बाकी आहेत. भाताचा तर मी कुकर लावलेला आहे, फक्त चपात्या करायच्या त्या पण माझ्या पटकन होऊन जातील. आणि आज थोडंसं मला लवकर आवरायचं. तर आता वाजलेत जवळपास 9 वाजलेत. फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये माझ्या चपात्या करायच्या आहेत, म्हणजे त्या होतील. म्हणजे मला काही चपात्याला वेळ लागत नाही. मोजून 4 किंवा 5 चपात्या, म्हणजे इकडे तिकडे जर पीठ मळणं झालं तर 5 चपात्या, नाही तर मोजून 4 चपात्याच असतात. मी 1 चपाती खाते किंवा सचिन 3 खातो, किंवा जर 5 केलेले असतील तर मी 2 खाते, तो 3 खातो, असं आमचं ठरलेलं असतं. आणि जेवण तर झालेलं आहे. आज वांग्याचं भरीत, वरण, माझ्याकडे वरण आहेच. वरण म्हणजे डाळ फोडणी, म्हणजे सकाळी मी लावलेली कुकरला तर तीच होती थोडीशी डाळ. मी काय आता डाळ वगैरे केलेली नाहीये. भात आहे आणि चपात्या मी करते. त्याचा छान असा मेनू आहे आजचा, झटपट होणार आहे. आणि आज सगळं मी खूप लवकर यासाठी आवरलं ना की आज मंगळवार आहे आणि मी बरेच दिवस ठरवत होते की आपण सिद्धिविनायकला जाऊ. ऍक्च्युली सिद्धिविनायक मंदिराचं असं आहे ना की इतर दिवशी 10 वाजता बंद होतं मंदिर, आणि जेव्हा मंगळवार असतो, संकष्टी असते किंवा काही सणवार असतो ना, तेव्हा मग थोडंसं उशिरापर्यंत चालू असतं. तर आज म्हटलं मंगळवार आहे आणि कुठेतरी माझ्या मनात पण असं एक हे होतं की अरे लोक कुठून कुठून लांबून लांबून येतात सिद्धिविनायकच्या दर्शनाला. आपल्याला एवढं 5 मिनिटावर आहे पण आपण वेळ काढून जाऊ शकत नाही. तर मी असं ठरवलंय की जेव्हा जेव्हा मला जमेल तेव्हा सिद्धिविनायकला मी नंतर म्हणजे जाईनच जाईल. आणि मी तुम्हाला पण म्हटलेलं की मी लवकरात लवकर शेअर पण करेन तुमच्याबरोबर. तर आज असं आता 9 वाजलेत, 15-20 मिनिटात माझं होईल जेवण वगैरे. सगळं तयारी वगैरे आवरेपर्यंत जाईपर्यंत 10 वाजतील. जास्त गर्दी नसेल तर मी अर्धा तासात रिटर्न येईल. गर्दी असेल तर 11 वाजतील मला. पण आज खूप ठरवलंय मी, म्हणजे आज मला दर्शन घ्यायचंच आहे असं सकाळपासून माझ्या मनात होतच होतं. फक्त सचिनला मी सांगितलं नव्हतं. ऍक्च्युली त्याचं काम असतं, कधीतरी लवकर संपतं, कधीतरी उशिरा संपतं, म्हणून मी त्याला आधीपासून काही सांगून ठेवत नाही. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओसाठी काही सजेशन असेल ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.